तर मित्रांनो, बिहारमध्ये 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 14 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल आहे आणि यामध्येच 5 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये असा दावा केला आहे की 2024 मध्ये झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये बीजेपीने मतांची चोरी करून निवडणूक जिंकली होती. या निवडणुकीमध्ये एकूण 90 जागांपैकी बीजेपीने 48 तर काँग्रेसने 37 जागा जिंकल्या होत्या. पण राहुल गांधी यांच्या मते 2 कोटी मतदारांपैकी 25 लाख फेक वोटर्स होते. त्याचबरोबर 3.5 लाख लोकांची नावे मतदार यादीतून काढली गेली. त्यापैकी बरेचसे काँग्रेसचे मतदार होते. या निवडणुकीमध्ये 8 जागांवरती काँग्रेसचे उमेदवार 22,000 किंवा त्यापेक्षा कमी मतांनी पराभूत झाले होते. त्यामध्ये राहुल गांधींनी एक उदाहरण दिलं की एका ब्राझिलियन मॉडेलचा फोटो असलेल्या वोटर आयडीने 22 वेळा 10 वेगवेगळ्या बूथवरती मतदान केलेलं होतं. यासाठी राहुल गांधींनी बीजेपी आणि इलेक्शन कमिशनला जबाबदार ठरवलेलं आहे आणि देशातील लोकशाहीबद्दल प्रश्न उठवलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा.